नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण सुंदर लटकन डिझाईन बघत आहोत. तर त्याच्यासाठी मी हे असे चौकोनी 4.5 बाय 4.5 इंचाचे कापड घेतलेले आहेत. हे मी 7 कापड घेतलेले आहेत. तर असे हे बघा 7 आहेत आणि आपल्याला असा त्रिकोण पहिल्यांदा घ्यायचा आहे घडी घालून आणि पुन्हा एक त्रिकोण म्हणजे डबल त्रिकोण डबल फोल्ड करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे त्रिकोण घडी घालून घेतल्यानंतर पुन्हा दोन्ही साईडने आपल्याला छोटे छोटे असे फोल्ड द्यायचे आहेत. हे पहा, अशा प्रकारचा आपल्याला आकार करून घ्यायचा आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे. खूप सोपी पद्धत आहे. तुम्हाला आवडल्यास एकदा नक्की ट्राय करा. खूप सुंदर असे लटकन डिझाईन दिसणार आहेत. तर अशा प्रकारे 7ही जे चौकोन मी घेतलेले कापड त्याचे करून घ्यायचे आहेत. पुन्हा एकदा दाखवते. असा पहिल्यांदा डबल फोल्ड करून घ्यायचा त्रिकोण आकारामध्ये डबल फोल्ड करून पुन्हा दोन्ही साईडने छोटे छोटे फोल्ड्स करून असा आकार झाला पाहिजेत कापडाचा, तसा करून घ्यायचा आपल्याला. सर्व 7ही कापडापासून आपल्याला अशा चिमण्या बनवून घ्यायच्या आहेत. हे पहा, मी अशा बनवून घेतलेल्या आहेत. 7 घेतलेल्या आहेत. तुम्हाला जास्त झुपकेदार हवा असल्यास जास्त घेऊ शकता लटकन. आता जो मी पहिला लटकन घेतलेला आहे कापड, त्याला आता आपण बांधणी लेस लावून घेऊया. हे बघा, अशी मधोमध ठेवून घ्यायची आहे सेंटरला आणि शिलाई मारून घ्यायची आहे वरून. अशी शिलाई मारून झाल्यानंतर एक्स्ट्रा जे कापड असलेलं कट करून फिनिशिंग करून घेऊन आपल्याला पलटवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे सुंदर असं पान तयार होईल. हे पहा, अशा प्रकारचे आपल्याला आणखीन पान तयार करून घ्यायचे आहेत. म्हणजे 4 पान्स आपल्याला असे पाठोपाठ लाईनमध्ये जोडून घ्यायचे आहेत. 1 मिनिट असा आपल्याला सेंटरमध्ये ठेवून घ्यायचं आहे. सरळ कोणती उलटी कोणती बाजू बघून घ्यायची आहे. हे पहा, मी चुकीचं लावत होते चुकून. तर अशा प्रकारे सेंटरमध्ये ठेवून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. एक्स्ट्रा जे कापड असतं ते थोडं कट करायचं आहे, म्हणजे फिनिशिंग लुक येतं. हे पहा, अशी पानं आपल्याला लाईनमध्ये 4 पानं लावून घ्यायची आहेत. हे पहा, अशी मी सगळी पानं लावून घेते आणि जी उरलेली 3 असतात ती काय करायची ते मी सांगणार आहे पुढं. तोपर्यंत तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मी अशी नवीन नवीन व्हिडिओ आणेन तेव्हा तुम्हाला पहिल्यांदा पाहायला मिळेल. असे 4ही पानं आपल्याला जोडून झाल्यानंतर फिनिशिंग कटिंग करून घ्यायचं आहे. अशी लाईनमध्ये मी 4ही पानं लावून घेतलेली आहेत. आता ही उरलेली जी 3 पानं आहेत ती आपल्याला पहिल्यांदा पानाचा शेप त्याला शिलाई मारून देऊन घ्यायचा आहे. अशाच प्रकारे शिलाई मारायची आहे, फिनिशिंग कटिंग करायचं आहे आणि उलट करून पान तयार करून घ्यायचं आहे. अशाच पद्धतीने ही दोन्ही देखील आपण करून घेऊयात. आणि सुई धागा घ्यायचा आहे आणि ही जी पानं आहेत, मधला थोडासा व्हिडिओ स्किप झाला त्याबद्दल सॉरी. तर ही जी पानं आहेत ती अशी आपल्याला सुई धाग्याच्या सहाय्याने या पानाच्या बाजूलाच लावून घ्यायची आहेत. तुम्ही दोरीला देखील लावून घेऊ शकता लटकनचे, किंवा त्या पानाच्या देठाजवळ देखील लावून घेऊ शकता. अशा प्रकारे सुई धाग्याच्या सहाय्याने आपल्याला लावून घ्यायचे आहेत आणि आपलं झुपकेदार असं पानांचं लटकन तयार झालेलं असेल.
तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. म्हणजे पुन्हा असे नवीन-नवीन व्हिडिओ येत राहतील ते तुम्हाला पहिल्यांदा पाहायला मिळतील. हे पहा अशा प्रकारे त्याचा लूक दिसत आहे. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.